दूर दूर तक कुछ नहीं दिखेगा, कुछ भी नहीं, यहाँ तक कि गाड़ी तक नहीं दिखेगी। भाई पानी भर गया, पानी भर नाश्ता कीजिए। सो हेलो गाइस, स्वागत है एक और ब्लॉग में। और एक लंबे वीकेंड गांव में बिताने के बाद हम जा रहे हैं अपने घर पनवेल। काफ़ी टाइम तक यहीं पे टाइम वेस्ट किया, टाइम वेस्ट नहीं एक्चुअली काम था, वो काम पूरा किया, मज़े किए। अब हम जा रहे हैं अपने घर। फिलहाल सोच रहा हूँ वापस ऊपर एक नज़ारा लेके जाओ। सो पहले हम जाएंगे ऊपर सड़क के ऊपर सड़ा देखने के लिए, और फिर वहीं से इस पहाड़ के पीछे से मुंबई की तरफ निकलेंगे। गाइस यहाँ से जाते हैं हम मुंबई के लिए, और ये पाटन रोड है। अभी फ़िलहाल तो मैं ऊपर के नज़ारे दिखाने के लिए है यहाँ से जा रहा हूँ, तो वहीं से घूम के जाते हैं। हा एरिया पूर्ण फॉरेस्ट झोनमध्ये मोडतो। हा इकडे जरा लँडस्लाईडचे चान्सेस जरा जास्त असतात, जे बघूच शकता तुम्ही कसे लँडस्लाईड होतात इथे। तर युजली आम्ही कमी प्रिफर करतो, तर असे छोटे मोठे वॉटरफॉल तर भरपूरच आहे बघायला भेटत असेल। आता हा पण लँडस्लाईड झाला होता, ह्यांनी क्लिअर केला आहे, तर ह्याच्यामुळं कधी कधी रस्ता बंद असतो। काय कसं वाटलं माझं सुंदरसं गाव? छोटंसं आहे, पर पूर्ण नॅचरल आहे, नो इंडस्ट्री, ओनली प्युअर नेचर। कैसे लगा एरिया? लास्ट टाइम आलो होतो तेव्हा धुगट नव्हतं एवढं, बट आता धुगट खूप वाढले। दूर दूर तक कुछ नहीं दिखेगा, कुछ भी नहीं, यहाँ तक कि गाड़ी तक नहीं दिखेगी। यार अब आ रही है गाड़ी। है कितने जबरदस्त। तो गाइस आपण इथून जाऊया। हे तळं तुम्हाला दिसत असेल, तर हे तळं पूर्ण पाणी साठलेलं आहे। दूर दूर तक कोई गाड़ियाँ नहीं, कुछ नहीं, बस सुंदर से रम्य से वातावरण आहे। धुकस धुकस सगळीकडे, इससे ज़्यादा और चाहिए भी क्या। यही तो व्यू के लिए मैं आया था, और वही व्यू मुझे मिला भी। बाकी देखने के लिए तो बहुत कुछ सुंदर है यहाँ पे। इथं रिव्हर्स वॉटर आहे, वॉटरफॉल आहे, रामगड आहे, आणि अजून एक दोन स्पॉट आहे बघू शकता, मंदिर वगैरे आहे। त्याच्यासाठीच तर मी वर आलो, ॲक्च्युली हे सुंदर नजारे दाखवायसाठी मी वर आलो। गाइस प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। मेहनत तर आहे, फिरायला लागतंच, त्याशिवाय तुम्हाला व्ह्यूज पण दाखवता येत नाही। नक्की लाइक शेयर सब्सक्राइब करा, कारण हर मेहनत होती है सब घूमने में। इकडून व्यू खूप चांगला दिसतो डोंगराचा, बट आता दिसणार नाही कारण धुक्याने भरले परत। लास्ट टाइम मी आलो होतो ते मंदिर आता दिसत नाही आहे, आणि आपण चाललो आहे मुंबईच्या रोडला। मी आता मंदिराकडे गेलो असतो, बट नको, आता वेळ होईल। बाकी तो यही रोड है। हा मी तुम्हाला थोडासा दिसत असेल व्यू, मी मोबाईलने काढण्याचा नक्की प्रयत्न करतो। दिस इज व्हॉट द व्यू इज। इथून जायचं खाली, खालून चाफळ करून उमरच करून घरी। सो चलो निकलते हैं। फिलहाल कैमरा का बैटरी यूनिट निकाल के रखता हूँ मैं, क्योंकि बारिश से भीग रहा है।
सो हॅलो गाईस, वातावरणमध्ये किती फरक आहे यार. वरचे आमच्याकडे पाऊस थांबत नाही आहे आणि इकडे पूर्ण शुकशुकाट आहे. अक्षरशः रस्ते सगळे सुके आहेत, पावसाचे एकदम बारीक धारा आहे, पण रस्ता काय ओला नाही आहे. Guys, finally it's time to take a break. और लास्ट टाइम जिधर रुके थे वहीं पे फिर से हम जा रहे हैं मिसल खाने. वन ऑफ आवर फेवरेट स्पॉट द श्रीनाथ हॉटेल. सो गाइस, फायनली ब्रेक घ्यायचा टाइम झाला आहे आणि आपण मागच्या वेळी थांबलो होतो श्रीनाथ हॉटेल. इकडेच थांबलो, मिसळ घेऊया, मिसळ खाऊया आणि मग पुढचं जर्नी बंद करूया. सध्या तरी नॉनस्टॉप आल्यामुळे जरा कंटाळा आलाय, कारण ऊन आहे. आता नाश्ता करू आणि निघूया. दिस इज स्पेशल मिसल, आइटम बढ़ गए, ये एक और वो एक. चलो खाते. गाइस, फायनली नाश्ता झालाय आपला आणि आता आपण इथून निघूया. फॅन तर कसली घालतात. सो लेट्स गो. फायनली आपलं नाश्ता करून झाला. ऑलमोस्ट तासभर टाइमपास केला आणि आता आपण जाऊया पुण्याच्या दिशेने. गाइस, फाइनली इट्स टाइम टू टेक ब्रेक. मैं मैगी के लिए रुका, काफ़ी तेज़ बारिश है. लोनावला के बाद तेज़ी बारिश होता है. मैगी पर मैगी का और बारिश का मज़ा ही अलग है. सो गाइस, झालं मॅगी वगैरे खाऊन अब निकलना पड़ेगा टुवर्ड्स मुंबई. लेट्स कंटिन्यू आवर जर्नी. की आता बघू कुठे थांबायचं की नाही. मला नाही वाटत आपण थांबलं पाहिजे, आणि पाऊस खूप पडला आहे प्रमाणाच्या बाहेर. नजारे तर तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेले. इथले काय नजारे रोज रोज सेम. थोडी विश्रांती पावसाने घेतली. भाई पानी भर गया. लास्ट टाइम भी भरी. सो गाइस, फाइनली आर बैक टू द पनवेल और अब व्लॉग यही एंड करते हैं.